सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 18. श्लोक पाहूयात. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. श्लोकाचा अर्थ पाहूयात. अंतवंत म्हणजे नाशवंत, इमे म्हणजे हे सर्व, देहा म्हणजे भौतिक शरीरे, नित्यस्य म्हणजे नित्य अस्तित्वात असणाऱ्या, उक्ताः म्हणजे असे म्हटले जाते, शरीरिणः म्हणजे देहधारी जीवाचे, अनाशिनः म्हणजे अविनाशी, अप्रमेयस्य म्हणजे अमर्याद असणाऱ्या, तस्मात म्हणजे म्हणून, युध्यस्व म्हणजे युद्ध कर, भारत म्हणजे हे भरतवंशजा. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. भगवंत अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तयार करत आहेत. भगवंत म्हणतात, या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची शरीरे नाशिवंत आहेत. आत्मा या अशा शरीरात राहतो. हे शरीर नश्वर आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षांनंतरही होऊ शकतो. आधी आत्मा आहे व नंतर शरीर आहे असे सांगून भगवंतांनी अर्जुनाला अविनाशी आत्मतत्वाची जाणीव करून दिली आहे. जे नाशिवंत आहे त्याच्याशी युद्ध केल्यास त्यामध्ये काहीच वावगे नाही. जसे आकाश अप्रमेय आहे तसे आत्मतत्वाची मोजदाद होऊ शकत नाही. अर्जुन क्षत्रिय धर्माच्या कर्तव्यांपासून पळ काढू पाहत होता, परंतु भगवंतांना ते मान्य नव्हते. म्हणून आत्मे अमर आहेत. क्षत्रिय धर्मानुसार या पाप्यांना मुक्ती देणे हे तुझे कर्तव्य आहे असे सांगून भगवंत अर्जुनाला युद्धासाठी तयार करत आहेत. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की आत्म्याचा आकार परमाणु रूप आहे, म्हणजेच तो इतका सूक्ष्म आहे की तो कोणालाही दिसत नाही. त्यामुळे आत्मा मारले जाणे शक्य नाही आणि भौतिक शरीर तर नश्वर आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारता येत नाही आणि भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करू शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, हे शरीर नाशिवंत आहे, हे चिरंतन सत्य आहे, केवळ शरीर महत्त्वपूर्ण नाही. म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. थोडक्यात काय तर शरीर नाशवंत आहे, आत्मा शाश्वत आहे. म्हणून शरीराच्या नाशामुळे दुःखी होऊ नको, कर्तव्य कर आणि मोक्षाच्या मार्गावर चल. आधुनिक जीवनातील याचा अर्थ आपण पाहिला तर आजही आपण शरीर, नाती, संपत्ती यामध्ये माझं शोधत राहतो. पण भगवद्गीता आपल्याला सांगते, हे सर्व नाशवंत आहे. खरं मी आत्मा आहे आणि तो शाश्वत आहे ही ओळख मनाला स्थिर ठेवते आणि कर्म करताना भय किंवा मोह न ठेवता समत्वाने जगता येते. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं.
श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीकृष्ण। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।